मित्रांनो, आज मी तुम्हाला आर-टीचा फॉर्म कसल्या प्रकारे भरला जातो ते सगळी माहिती या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. सगळ्यात पहिले तुम्हाला करायचे काय आहे, गुगलवर जायचे आहे, आर-टी सर्च करायचे. आता तिकडे आपल्याला फर्स्ट लिंक दिसतीये, आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल. तर या लिंकवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले त्याचा पोर्टल दिसतोय, फर्स्ट पेज. अकॅडमिक इयर 2026-27. आता आपल्याला इकडे सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही सगळ्यात पहिले ही माहिती वाचा. पालकांकरिता सूचना, ही सूचना फार महत्त्वाची सूचना आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, तुम्ही एकदा भरण्यापूर्वी खात्रीपूर्वक बघून घ्या. आता सगळ्यात पहिले ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर आपल्याला असा पेज दिसतोय. आता इकडे नोट टू क्रिएट युअर ॲप्लिकेशन ID, क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन लिंक. तो याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर आपल्याला माहिती विचारत आहे ते. तर सगळ्यात पहिले आपल्याला जो तुमचा डिस्ट्रिक्ट असेल तो घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या मुलांच्या लास्ट नेम इकडे फिल करायचे आहे. नंतर फर्स्ट नेम फिल करायचे आहे. फर्स्ट नेम फिल, नंतर वडिलांचे नाव मिडल नेम तिकडे लिहायचे आहे. आता डिसॅबिलिटी चिल्ड डिसॅबिलिटी दिसत आहे आपल्याला हा. तर अपंग वगैरे असेल आपला मुलगा तर इकडे यस घ्यायचे आहे, किंवा नाही नसेल तर नो ठेवायचे. यामध्ये आपल्याला मुलाची जन्मतारीख घ्यायची आहे, 2020-2-16. आता इकडे आपल्याला एज दिसत आहे, 6 इयर 10 मंथ 15 डेज. आता आपल्याला कॅप्चर फिल करावा लागेल, VH8T5Q. आता इकडे आपला मोबाईल नंबर, पॅरेंट्सच्या इकडे मोबाईल नंबर टाकायचे, कारण की सगळी माहिती त्यावर पुरवण्यात येईल. तर इकडे आपला पालकांचा जो मेन नंबर आहे तो ठेवायचा आहे. आता मी नंबर टाकून देतोय. रजिस्टर बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला ID जनरेट दिसते. आता त्याला कॉपी करून घ्यायचे आपल्याला, आणि ॲप्लिकेशन नंबर जनरेट सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंड ऑन रजिस्टर मोबाईल नंबर. आपल्या त्या मोबाईल नंबरवर पासवर्ड पाठवला आहे. आता तो पासवर्ड अशा प्रकारे दिसतो, स्क्रीनवर दिलेला आहे. आता लॉग इनला जायचे आहे. परत ॲप्लिकेशन नंबर इकडे टाकायचे, आणि जी तुमच्या मोबाईलवर मेसेज मार्फत तुम्हाला पासवर्ड टाकलेला आहे तो तिकडे टाकायचा आहे. आता तुम्हाला तिकडे परत पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला चेंज करायचे आहे. तुम्हाला जे ठेवायचे ते पासवर्ड ठेवा तुम्ही त्याच्यावर. आता आपल्याला आपण जे ID पासवर्ड निर्माण केली ते इकडे पासवर्ड जे आपण आता सेट केले ते इकडे आपल्याला टाकायचे. नंतर कॅप्चर टाका. कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन करा. आता आपल्याला फर्स्ट पेज दिसत आहे त्याच्या लॉग इन केल्यावर. तर सगळ्यात पहिले त्याच्या लास्ट नेम आपण जे टाकले होते ते आता त्याच्या फर्स्ट नेम व मिडल नेम असे आपण टाकलेले होते. आता त्याची मदर्स फुल नेम, आईचे पूर्ण नाव टाकायचे. आईचे पूर्ण नाव आहे त्यांचे पाटील रुपाली
दीनानाथ. नंतर फादरचे फुल नेम टाकायचे, जसे जन्म दाखल्यावर दिलेले आहेत त्याचप्रमाणे टाकायचे, कारण की त्याच्यामध्ये थोडी पण चूक करता कामा नाही. आता त्याच्या तुम्हाला खाली दिलेलं आहे चिल्ड बर्थ डेट, त्याची जन्मतारीख ही आपण जी निवडली होती रजिस्ट्रेशनसाठी ती आहे. जेंडर मुलगा आहे की मुलगा आहे की मुलगी इकडून आपण सिलेक्ट करायचे. नंतर पेरेंट स्टेटस पण जनरल आहे, विडो आहे, डिवोर्स आहे, ऑर्फन आहे, सिंगल पेरेंट्स आहे, जे असेल ते घेऊन घ्यायचे इकडून. नंतर आपल्याला त्यांचा ॲड्रेस टाकायचे आहे, जे आधार कार्डवर दिलेला आहे तो जे ॲड्रेस टाकायचे आहे. लोकॅलिटी आपला जो नियर बाय जे पण असेल ते इकडे टाकायचे, डिस्ट्रिक्ट, तालुका. आता तिकडे आपल्याला दिसत आहे सेव्ह एडिट गुगल, तर त्याच्यावर आपण लोकेशन बघून घ्यायचे. आपला जो गाव आहे त्यामध्ये आपण कुठे राहता ते आपण तिकडे बघून घ्यायचे. आता यांच्या केसमध्ये गणेश नगर आहे, तर गणेश नगर हा जे, तर आपण गणेश नगरवर हा लॉगो जो आपला लोकेशन असेल तिकडे ठेवायचे आहे. ठेवल्यानंतर इकडे सेव्ह अपडेट या बटनावर क्लिक करायचे. क्लिक केल्यावर तो लोकेशन आपला इकडे सेट होतो. व नंतर आता खाली दिलेला आपल्याला यापूर्वी IIT 25 अंतर्गत प्रवेश घेतला आहे का, त्या बाळाने याच्यापूर्वी त्याच्या ॲडमिशन म्हणजे त्याचा नंबर लागलेला होता का, अगर लागलेला असेल तर यस करा, नाहीतर नो राहू द्या. आता त्याला सेव्ह करा. सेव्ह केल्यावर हा पेज पूर्णपणे सेव्ह होतो. आता आपल्याला दुसरा पेज आहे. आता इकडे आपल्याला दिसत आहे फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड, तुम्हाला कोणते क्लासमध्ये ॲडमिशन हवं आहे. तर याची एज कमी आहे म्हणून याकडे ज्युनियर येतोय. सिनियर पण असते, फर्स्ट स्टँडर्ड असते, ती एज क्रायटेरियानुसार असते ती. तर आपल्याला आपल्या जी क्लासमध्ये ॲडमिशन हवं ती इकडून सिलेक्ट करून घ्यायची. नंतर तुम्हाला दिलेलं आहे सिलेक्ट रिलिजन, तर रिलिजन इकडे दिलेलं आहे आपल्याला, जे तुमची रिलिजन असेल ते इकडून घेऊन घ्या. नंतर सिलेक्ट कॅटेगरी पण आपली जी असेल मुलांची ती टाकायची आहे. आता इकडे OBC आहे तर मी OBC टाकून देतो. नंतर खाली दिलेला आहे इज युअर चिल्ड स्पेशल नीड डिसेबल, अपंग वगैरे असेल तर इकडे यस करायचे. यस केल्यावर आपल्याला किती % काय मानसिक आजार आहे काय ते इकडे सिलेक्ट करायचे, नंतर त्याचे पर्सेंटेज टाकायचे. आता खाली दिलेलं आहे HIV इफेक्ट, तर याला नो राहू द्या. आधार कार्ड नंबर, तर त्या मुलाचे आधार कार्ड असेल तर इकडे आधार कार्ड नंबर टाकायचे, नसेल तर नो करा. नो केल्यावर आधार रिसिप्ट अवेलेबल, रिसिप्ट असेल तर रिसिप्टचे नंबर टाका, ती पण नसेल तर नो करून द्या. आता इकडे पॅन कार्ड ID टाकायची आहे वडिलांची, मग खाली पेरेंट्स ईमेल ID टाकायची आहे, जेणेकरून त्यांना मेल मार्फत कळवण्यात येईल. आता त्याच्या खाली दिलेलं आहे ॲडमिशन, बर्थ सर्टिफिकेट यस, कास्ट सर्टिफिकेट यस, हे 3 सिलेक्ट करून घ्या. तर सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यावर आपला ही डिटेल सबमिट झालेली आहे. त्यानंतर डॉक्युमेंट या पुढची प्रोसेस बघू. आता आपल्याला इकडे 3 डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्यामध्ये सगळ्यात पहिले पेरेंट्स आधार कार्ड अपलोड करायचे, PDF मध्ये असली पाहिजे, मॅक्सिमम 6 KB की असली पाहिजे ती. त्यानंतर कॅटेगरी आहे त्यांची, म्हणून त्यांना कास्ट सर्टिफिकेट इकडे PDF मध्ये टाकावं लागेल.
व नंतर परत ॲड्रेस प्रूफ, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड जे असेल, रेशन कार्ड वगैरे ॲड्रेस प्रूफमध्ये त्यांनी जे क्रायटेरिया दिलेलं आहे ते इकडे तिघं टाकल्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करायचे. जेव्हा आपण अपलोड करून घेऊ नंतर ती सिलेक्ट स्कूल सिलेक्शन आता इकडे दिलेलं आहे एक विथिन 1 किलोमीटर्स, 1 किलोमीटरच्या आत जी शाळा तुमच्या गावामध्ये एरियामध्ये असेल ती तुम्हाला इकडे दिसेल. आता या केसमध्ये याच्यावर हिट्स इंटरनॅशनल स्कूल दिसत आहे. त्यात मध्ये फर्स्ट स्टँडर्ड आहे, 10वी पर्यंत आहे व इकडे एज क्रायटेरिया त्यांनी दिलेलं आहे मिनिमम 16/1/2021 ते 1/7/19 या दरम्यान, म्हणजे याच्या मधले जन्म झालेला पाहिजे तर त्या या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतो. आता इकडे यांची एज कमी आहे या मुलाची म्हणून इकडे येत नाही, तर इकडे हा डॉट असतो त्याला सिलेक्ट करायचे आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचे. सेव्ह बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला पूर्णपणे हा फॉर्म असा दिसणार आहे. दिसल्यानंतर तुम्ही परत लास्टमध्ये बघा, लास्टमध्ये इकडे पूर्ण माहिती बरोबर किंवा अचूक भरणे आपल्याला बघायचे, अचूक माहिती असली पाहिजे व नंतर आता आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचे. सबमिट बटनावर क्लिक केल्यावर PDF जनरेट होते व ॲप्लिकेशन नंबर सक्सेसफुली सबमिट झाला असे आपल्याला कळवण्यात येते. आता ते ॲप्लिकेशन नंबर आपल्या जवळ सांभाळून ठेवायचे आहे जेव्हा लॉटरी. तर अशीच माहितीसाठी आमच्या चॅनल AB सर्व्हिसेसला फॉलो व सबस्क्राईब जरूर करा.